विमेन्स डे होता, पण माझा दिवस कसा गेला माहितीये? चला मग आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी नेहमीसारखंच उठले आणि दिवसाची सुरुवात केली छान वॉकने. सकाळची फ्रेश हवा, दिवसाची एनर्जी तिथूनच मिळते. वॉक करून घरी आले, मग नेहमीसारखा नाश्ता वगैरे केला. पण एक प्रॉब्लेम होता, घरात भाजीपाला काहीच नव्हता. मग काय सरळ मार्केटला जावं लागलं. फ्रेश भाजीपाला घेऊन घरी परत आले. आज जरा सगळ्या कामांना उशीर झाला होता, म्हणून जास्त काही न करता पटकन मस्त अशी खिचडी लावली. खरं सांगायचं तर कधी कधी सिंपल खिचडी सारखं कम्फर्ट फूड सुद्धा खूप हेवी वाटतं. मग निवांत अंघोळ केली, घरातली बाकीची कामं आवरली. थोडक्यात सकाळ पूर्णपणे घरच्या रुटीन मध्ये गेली. पण आजचा दिवस थोडा स्पेशल होता, कारण आज विमेन्स डे होता आणि संध्याकाळी अचानक माझा आणि माझ्या फ्रेंड्सचा एक छोटासा प्लॅन ठरला. मग त्यासाठी छानशी रेडी झाली. कधी कधी असं अचानक रेडी होणं आणि बाहेर जाणं खूप रिफ्रेशिंग वाटतं. आम्ही सगळ्या मैत्रिणी कॅफेमध्ये भेटलो, तिथे थोडे स्नॅक्स खाल्ले, खूप गप्पा मारल्या. खरं सांगायचं तर आमचा प्लॅन पूर्णपणे सडन होता. काहीच आधी डिसाईड केलं नव्हतं, फक्त घरातून बाहेर पडलो आणि जे सुचेल ते करत गेलो. मग आम्ही सरळ शॉपिंगला गेलो आणि विमेन्स डेचा मस्त सेल लागला होता. मग काय सगळ्यांनी भरपूर खरेदी केली. कधी कधी शॉपिंग पेक्षा फ्रेंड सोबत केलेली मस्ती जास्त मजेशीर असते. तुम्हालाही असे स्मॉल सेलिब्रेशन आवडतात का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री जेवायला फार भूक नव्हती, म्हणून लाईटलीच खाल्लं. मग घरी आलो. विमेन्स डे सेलिब्रेट करायला मोठ्या प्लॅनची गरज नसते. कधी कधी फक्त स्वतःसाठी काढलेला वेळ, मैत्रिणीसोबत केलेल्या गप्पा आणि काही सिंपल मोमेंट हेच खरे सेलिब्रेशन असतात. असे डेली लाईफ व्लॉग पाहायचे असतील तर पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.